नमस्कार, मैं विलास उर्पड़े फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। दोस्तों, हम आपके लिए नित्य प्रतिदिन ऐसी ही न्यूज प्रकाशित करते रहे, इसके लिए आप हमारे न्यूज वीडियो को लाइक जरूर करें और चैनल पर वीडियो जब देखते हैं तो कमेंट कर हमें अपने सुझाव और अपने विचार जरूर साझा करें। दोस्तों, इस चैनल पर हम आपके लिए निरंतर ऐसे ही न्यूज प्रकाशित करते रहेंगे, तो देखने के लिए बने रहे सुप्रीम पावर के साथ। चलिए शुरुआत करते हैं आज की सुप्रीम पावर की ताजा तरीन खबर की। खबर महाराष्ट्र के नागपुर से चुनाव आ रहा है। लाडली बहन योजना के नाम पर लॉलीपॉप बीजेपी से परेशान होकर पार्टी के विरोध में जनता। लोकसभा चुनाव में देश की जनता ने बता दिया कि बीजेपी से परेशान होकर पार्टी के विरोध में महाराष्ट्र में शिंदे समूह, बीजेपी, एनसीपी, अजीत दादा पवार पार्टी से जनता नाराज, ये हमें दिखाई दिया। राजनीतिक पार्टी को तोड़ना यह जनता को सहन नहीं हुआ। सही तरीके से देखा जाए तो आज पूरे महाराष्ट्र में उद्धव साहब के लिए जनता का प्रेम है। शिवसेना को कितनी सीट मिलेगी, इसका निर्णय पार्टी के प्रमुख नेता लेंगे। हमारे पक्ष प्रमुख जो कहेंगे वह हम शिवसैनिक करेंगे। सरकार की जो योजना है लाडली बहना योजना, यह सब नाटक दिखाई दे रहा। और भी क्या कहा, देखिए इस रिपोर्ट में। सुप्रीम पावर न्यूज के लिए सहायक संपादक दुर्गा प्रसाद बर्वे की रिपोर्ट। भरडे साहेब, आपली कुठेतरी ज्येष्ठ पदाधिकारी म्हणून आपली ओळख आहे आणि आपण या क्षेत्रामध्ये खूप वर्ष कार्य केलं आहे। शिवसेना लोकसभेच्या दणदणीत विजयामध्ये महाविकास आघाडीचा दणदणीत विजय झाला आणि त्यानंतर कुठेतरी विधानसभेच्या निवडणुकीचे जे पार लागणार आहे, कशा प्रकारे बघता आपण? कशा विधानसभेमध्ये काय नेमकी भूमिका असेल महाविकास आघाडीची आणि शिवसैनिक या नात्याने आपण कशा या लोकसभेच्या माध्यमातून देशातील जनतेने हे दाखवून दिलं का देशातील जनता, देशातील मतदार हा भाजपाला त्रस्त होऊन भाजपाच्या विरोधात आहे आणि तसेच त्यांचे सहयोगी जे भाजपाचे सहयोगी आहेत त्यांच्या विरोधात आहे, हे ह्या लोकसभेत दिसून आलं आपल्याला। खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा विचार केला आपण, ज्या पद्धतीने मिंदे गटाने किंवा जे आमच्या विरोधातील जे पक्ष आहेत, विशेषतः शिंदे गट, भाजपा, अजित पवार गट, गद्दारांचा जो एक समूह आहे, यांच्यावर महाराष्ट्रातली जनता फार नाराज आहे, हे या माध्यमातून दिसून आलं। आज खरं म्हटलं तर आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबाबद्दल फार लोकांमध्ये सहानुभूती आहे। त्यांच्यासोबत ज्या पद्धतीचा अन्याय आणि ज्या पद्धतीचं राजकारण, गलिच्छ राजकारण, खालच्या पातळीचं राजकारण ह्या विरोधी पक्षातील मिंदे गटातील, विशेषतः भाजप आणि एनसीपीचे जे फुटलेला पक्ष जो आहे अजित पवार, ह्या लोकांनी ज्या पद्धतीचं खालच्या पातळीचं राजकारण केलं, महाराष्ट्रातील जनतेला आवडलेलं नाही। एकंदरीत भरडे साहेब, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे आहेत आपण नागपूरमधून येतात, नागपुराची नेमकी काय तयारी असेल, कशा प्रकारची रणनीती बघता? यंदा शिवसेनेला किती सीटे मिळतील हा सुद्धा एक मुद्दा आहे। शिवसेनेला किती सीटा मिळतील हा विषय आमचे पक्षप्रमुख त्याचा निर्णय घेईल। तसेच वरिष्ठ आमचे जे नेते आहेत, पक्षप्रमुखाच्या आदेशानुसार जे सगळे नेते आमचे पक्षात सक्रिय आहेत, काम करतात, आमची पक्षप्रमुखांनी एक वेगळी टीम बनवलेली आहे। त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे संजय राऊत साहेब, अनिल परब साहेब, विनायक राऊत साहेब, असं मला जी माहिती मिळाली आहे, तुम्हाला निश्चितपणे सांगू शकणार नाही, पण ह्या सगळ्या चर्चा आता सुरू झालेल्या आहे। पक्षप्रमुख जो निर्णय घेतील सगळ्या शिवसैनिकांना बांधील असतो। आम्ही निष्ठावंत शिवसैनिक आहोत। पक्षाने आम्हाला आदेश दिला का आपल्याला इथे दगडाला मतदान करायचं, आम्ही दगडाला मतदान करू। पक्षाने आदेश दिला का यांच्यासोबत आपल्याला पाठीमागे उभं राहायचं, आम्ही त्यांना, पक्षप्रमुखांनी आदेश दिला तर आम्ही ते करू। आम्ही पक्षप्रमुख उद्धव साहेबांवर, बाळासाहेबांवर विश्वास ठेवणारे शिवसैनिक आहोत। कुठलाही शिवसैनिक असो, जो कट्टर शिवसैनिक आहे, जो कडवट शिवसैनिक आहे,
जो आमच्या पक्षप्रमुखाच्या आदेशाच्या बाहेर जाणार नाही, एवढा आम्हाला विश्वास आहे. विधानसभेच्या तोंडावर कुठेतरी लाडकी बहीण योजना महायुती सरकारने आणलेली आहे, तुम्ही याला कशा प्रकारे बघता? हे सरकारचं एक भूलथापा द्यायचं एक सगळं नाटक दिसते. काही प्रोव्हिजन नाही आहे बजेटमध्ये, पैसा कुठून आणणार? आज सामान्य जनतेला सुद्धा हे कळून चुकलं आहे का हे निवडणुकीच्या तोंडावर लोकांना लॉलीपॉप द्यायचं काम करत आहे. आज त्यांचे फॉर्म भरल्या जात नाही, त्यांना ते हे ॲफिडेविट आणा, ते ॲफिडेविट, ते कागदपत्र आणा. आज कागदपत्र गोळा करता करता आणि ते देता आमच्या भगिनींना नाकी न येऊन गेलेला आहे. म्हणून मला असं काही वाटत नाही आणि फक्त हा एक लॉलीपॉप दिलेला आहे या विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर, असं मला वाटते. विधानसभेत पूर्ण नागपूरमधून जे आहे आपली चर्चा भरपूर होत आहे की यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे आहे आपण उभे होणार आहात, अशी माहिती आम्हाला मिळत आहे शिवसेना या पक्षात. जर पक्षाने आम्हाला ही तिकीट मागितली आणि पक्षाने मला आदेश दिला तर मी निश्चित पक्षाच्या आदेशाचं पालन करेन. जर पक्ष दुसरा कुठला उमेदवार देईल, त्या पक्षाने सांगितलं का आपल्याला हा उमेदवार आपण दिलेला आहे, त्या उमेदवाराला आम्ही सगळे शिवसैनिक प्रामाणिकपणे इमान इतबारे पक्षाच्या आदेशानुसार आम्ही काम करू. शिवसैनिकांचा सर्वात जास्त जो कोण कुठेतरी सतीश हरडे म्हणजे आपल्याकडे आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी शिवसैनिकांमध्ये रोष सुद्धा होता. जर तुम्हाला यंदा तिकीट नाही दिली कुठेतरी एक वेगळा स्वरूप नाही, असं काही नाही. पक्ष आदेश देईल तो. शिवसैनिकामध्ये काही रोष नाही आहे. शिवसैनिक खूप प्रेम करतात आमच्यावर, तेवढं आमच्याकरता भरपूर आहे. त्यांच्यावर काही रोष नाही आहे. पक्ष जो आदेश देईल ते पाळणारे, आदेशाचे पालन करणारे शिवसैनिक आहे. शिवसैनिकाच्या इच्छेला कुठेतरी पुनरावृत्ती करण्यासाठी जे आहे आपण पक्षाकडे तिकीटची मागणी करणार आहात का? मी पक्षाकडे तिकिटाची मागणी करणार नाही आणि पक्ष जे ठरवेल त्याच्यानुसार मी चालणारा व्यक्ती आहे. पक्षाने आदेश दिला तर लढेल, पक्षाने म्हटलं का याचं काम करायचं आहे तर त्याचं काम करू. आता ही तर नंतरची गोष्ट आहे. आम्हाला ही तिकीट पूर्व मिळते का नाही मिळत, पक्ष मागतो की नाही, अजून त्याची काही हे नाही. पण आमच्याकडे ग्रामीणमध्ये एक रामटेक सीट आहे, ती आम्ही नक्कीच लढणार आहोत. एखादी सीट आणखी ग्रामीणमध्ये मागू. आता पक्ष मग ठरवेल, आम्ही सगळे सीटन का चर्चा करू. दोस्तों, हम देश प्रदेश, आपके जिले और आपके क्षेत्र से जुड़ी खबरों को प्रकाशित करते रहते हैं, तो आप हमारी खबरों को देखने के साथ साथ हमारे चैनल से सीधे जुड़ सकते हैं, सिर्फ और सिर्फ इस लाल बटन को दबाकर और हमारे चैनल को सब्सक्राइब कर